हिनं काल अचानक केली. आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन केली. फलटणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक डॉक्टर असलेल्या मुलीनं ते केली आणि या अचानक जी झालेली घटना आहे त्या मुलीच्या हातावर एक नोट सापडली आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या मुलीचे पार्थिव ते शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात आणले आहे आणि एकूणच या घटनेमागचं नेमकं सत्य काय याबद्दल पोलीस आता तपास करतायत. या घटनेत या मुलीचे भाऊ आपल्या सोबत आहे. आपण त्यांना विचारूयात, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल दादा, काय नेमकं प्रकरण आहे? बरेच आरोप होत आहेत या घटनेच्या बद्दल. माझ्या मामाची मुलगी आहे. मागील 2 वर्षांपासून मेडिकल ऑफिसर म्हणून फलटण येथे कार्यरत होती, सर्व्हिसला होती. तर मागच्या वर्षभरापासून तिला राजकीय आणि पोलिसांकडून खूप दबाव टाकण्यात येत होता, खोटे किंवा चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा पेशंट हॉस्पिटलला न आणता पेशंट पोलीस स्टेशनला असायचा आणि तरी त्याचे फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यावे लागायचे. तसं प्रेशर तिला टाकण्यात यायचं आणि अशात बहुतेक तिचं खूप दबाव वाढण्यात आला असावा. ते घरी तिनं काही सांगितलं नाही, पण तिची एक बहीण मेडिकल ऑफिसर आहे दुसरी सुद्धा, तिनं ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं तिलाही वाटलं नाही आणि नाही तेवढं सांगितलं नाही आणि शेवटी कंटाळून तिने कदाचित काल केली असावी. आणि 2 जूनमध्ये तिनं हे सर्व आवाज उठवण्यासाठी तक्रार देण्याचाही DYSP कडे वगैरे पत्र व्यवहार केलेला होता, पण त्यालाही काही उत्तर भेटलं नाही. DYSP सरांना कॉल करून केला होता. त्यांनी चौकशी करून सांगतो आणि फॉलोअप घेतो असं एवढं सांगितलेलं तिनं पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तिला कोणते उत्तर भेटलेलं नव्हतं शेवटपर्यंत. तुम्ही आता म्हटलं की राजकीय दबाव होता. राजकीय दबाव म्हणजे नेमका कोणाच्याकडून होता दबाव? आता त्या पत्रामध्ये जी तक्रार तिनं दिलेली आहे जूनमध्ये, त्याच्यावरती फक्त खासदार आणि त्यांचे 2 PA एवढा उल्लेख आहे, परंतु नावं मात्र त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि जे पोलीस अधिकारी आहेत, महाडिक म्हणून आहेत कोणीतरी, गोपाल भदाने कालच्या हातावर लिहिलेलं मध्ये गोपाल भदाने आणि प्रशांत बनकर, महाडिक असे 4-5 नावे आहेत. खासदार म्हणजे फलटणचे आता जे खासदार आहेत ते त्यांच्याबद्दलचा उल्लेख आहे का तो? नाही, तसा निश्चित आम्हालाही सांगता येणार नाही खासदार कोण आहे. मग जो पोलीस प्रशासनावर तिनं ज्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केलेत की मानसिक आणि शारीरिक छळ पोलीस प्रशासन म्हणजे एकूण त्यामधने एका व्यक्तीवर केलेले आहेत ऍक्च्युली, तो नेमका काय प्रकार? 2 ते 3 अधिकारी आहेत, नक्की नाही सांगता. तिनं फक्त प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केला असा त्याच्यात उल्लेख आहे आणि माझ्या मृत्यूला हे 2 अधिकारी गोपाल भदने आणि प्रशांत बनकर हे जबाबदार आहेत एवढं हातावर लिहिलेलं आहे. आता तुमच्या कुटुंबियांची मागणी काय या सगळ्या प्रकरणामध्ये? आमची मागणी बाकी काही नाही. वैद्यकीय अधिकारी असून सुद्धा जर तिला एवढे होत असेल तर अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला आमच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. आता इथून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पुढचा विधी कुठं? आम्हाला बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात गाव आहे, तिथं जावं लागणार आहे. एकूणच या प्रकरणामध्ये पोलिसांच्यावर काही गंभीर आरोप केले गेलेले होते या मुलीकडून नोटमध्ये आणि आता पुढचा तपास चालू आहे. पण घरच्यांकडून मागणी होते की आता या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं. ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा.